नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटानं मुंबईतल्या महापौर पदाच्या आरक्षणावरती आक्षेप घेतलाय. त्यांचं काय म्हणणं आहे, की आधीचे आरक्षण हे 2 खुल्या प्रवर्गाच्या व्यक्तींनी म्हणजे स्वतः किशोरी पेडणेकर ह्या खुल्या प्रवर्गातले आहेत असं त्यांनी सांगितल्यामुळं, त्या आणि त्याच्या आधीच्या महापौर ह्या खुल्या प्रवर्गातल्या असल्यामुळं ह्या वेळेला रोटेशन पद्धतीप्रमाणे ते ओबीसीसाठी असायला हवं होतं. आणखीन एक आक्षेपाचा भाग आहे, की एस-टी प्रवर्गाचे 2 नगरसेवक हे उबाठाकडेच असल्यामुळं नेमकं एस-टी प्रवर्गाचंच आरक्षण वगळलं. कारण त्याला सांगितलं, की एस-टी प्रवर्गाच्या नगरसेवकांची संख्या ही 3 किंवा 3 पेक्षा अधिक नाहीये आणि म्हणून मुंबईमध्ये आम्ही आरक्षण ठेवत नाहीये. आता आरोप खरे कसे, खोटे कसे या संदर्भामध्ये बोलत असताना आपल्याला दिसतंच आहे, की या संदर्भामध्ये किशोरी पेडणेकर यांच्या उत्तरावरती माधुरी मिसाळ ज्या नगरविकासच्या राज्यमंत्री आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे, की ठाकरे गटाचे आरोप नियमबाह्य आणि दिशाभूल करणारे आहेत. पण जर तुम्ही नियम सगळे बघितले आणि रोटेशनचे सगळे कायदे वाचले, तर उद्धव ठाकरे गटाचा हा आक्षेप बरोबर आहे, कायद्याप्रमाणे असं दिसतं. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. रोटेशन पद्धत काय? ओबीसीचं आरक्षण कसं असतं? किशोरी पेडणेकरांचं काय मत आहे? आणि त्याचबरोबर एस-टीच्या प्रवर्गासाठीचे नियम काय आहेत? ते समजून घेऊ. ठीक आहे, आशिष शेलार यांनी पण एक प्रतिक्रिया दिली. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची बाजू पण आली. आरक्षणाची सोडत ही प्रक्रियेचा भाग असते. आरक्षण सोडत कायद्यानुसार, परंपरेनुसार झालेली आहे. मुंबईमध्ये महायुतीचा महापौर मुंबईकरांच्या आशीर्वादानं आणि वाजत-गाजत निवडणुकी बसेल वगैरे असं ते म्हणाले. आता हे सगळं झाल्यानंतर सुद्धा आणि तिकडे विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूरच्या संदर्भामध्ये पण नागपूरच्या संदर्भात आरोप केलाय, की एका महिला नगरसेविकेला तिथे संधी मिळावी अशा पद्धतीने ती रचना केली. तर पहिल्यांदाच असं दिसतं आहे, की महापौर पदाच्या आरक्षणामध्ये गोंधळ आहे. सत्ताधाऱ्यांना अनुकूल अशा गोष्टी केल्यात असं विरोधक म्हणतायत. आता आपण त्या आरोप आणि सत्ताधाऱ्यांची दोन्ही बाजू मांडल्यानंतर नियम काय आहेत ते समजून घेऊ. पहिल्यांदा तर हे समजून घेऊ, की आरक्षणाची रोटेशन पद्धती काय असते. रोटेशन पद्धत ही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच काय महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती यांच्या निवडणुकीमध्ये लागू होणारी आरक्षण वाटपाची व्यवस्था आहे. म्हणजे कशी? तर हे रोटेशन का गरजेचं आहे ते पण आधी समजून घेऊ. एकतर सर्व समाज घटकांना समान संधी मिळायला हवी. एकाच भागावर कायमस्वरूपी आरक्षण होऊ नये. जसं पेडणेकर म्हणतात, की खुल्या प्रवर्गातलाच असा तिसरा मुंबईचा महापौर बनेल. असं होऊ नये म्हणून लोकशाही मूल्ये जपली जावीत, राजकीय वर्चस्व टाळलं जावं. आता कोणत्या-कोणत्या घटकांसाठी आरक्षण आहे? तर एस-सी, एस-टी, ओबीसी, महिला आरक्षण सर्व गटामध्ये आणि ओपन सर्वसाधारण. प्रत्यक्षात रोटेशन कसं होतं? तर एकूण जागांची संख्या निश्चित होते. इथे 227 आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणात त्याला डिव्हाईड केलं जातं. मागील निवडणुकीत ज्या जागा आरक्षित होत्या, त्या पुढील निवडणुकीत खुल्या किंवा दुसऱ्या गटासाठीच ठेवल्या जातात. म्हणजेच इथे किशोरी पेडणेकर जे म्हणतात ते कायदेशीरदृष्ट्या बरोबर आहे, की जर पूर्वी मुंबईचं महापौरपद हे खुल्या प्रवर्गासाठी होतं, तर आता ते ओबीसीचा त्याने कसा मुद्दा काढला मला आणखी अभ्यास करून सांगायला लागेल. पण ते खुल्या प्रवर्गासाठी राहू शकत नाही एवढं मात्र बरोबर आहे. त्यामुळं नवीन जागांना तिथे आरक्षण लागू होणं अपेक्षित होतं. समजा उदाहरण बघू आपण. 217 मध्ये प्रभाग क्रमांक 5 मध्ये एस-सी महिला होती. 222 मध्ये तोच प्रभाग खुला किंवा ओबीसीसाठी सुटला. दुसरा प्रभाग एस-सीसाठी आरक्षित झाला. हे असं आहे. ह्याला कायदेशीर आधार आहे भारतीय संविधानाचा कलम 243 टी, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आणि राज्य निवडणूक आयोगाचे नियम. आणि ह्याच्यानंतर सुद्धा आपल्याला असं दिसतं आहे, की किशोरी पेडणेकर यांचा मुख्य आक्षेपाचा भाग असा आहे, की हे सगळं मॅनेज आहे. शासन उत्तर द्यायला तयार नाहीये. फक्त जाणून-बुजून लॉटरी सिस्टम काढली. आम्ही ऑब्जेक्शन घेतलं, पण त्याला कुणीही उत्तर देत नाहीये. ओबीसीवरती हा अन्याय आहे आणि पुढचा जो नियम आहे, की अनुसूचित जमातीचे म्हणजे एस-टीचे 2च नगरसेवक होते. हे कारण देऊन त्यांनी 3 पेक्षा कमी संख्या असल्याचा नवीन नियम लागू केला. त्यामुळं तुम्ही हे असे ठरवणारे कोण आधी डिक्लेरेशन द्यायला हवं होतं. असा आता उभाठा गटाचा आक्षेपाचा भाग आहे. आता आपण हे पण बघू, की ह्या संदर्भामध्ये एस-टीच्या संदर्भातलं जे आरक्षण आहे, त्या आरक्षणासंदर्भातले नियम काय आहेत, की ज्या नियमानुसार एस-टीला आरक्षण पडायला पाहिजे होतं की नाही. एकतर एस-टीच्या आरक्षणाचा संख्येशी काही संबंध नाहीये. म्हणजे इथे पण उद्धव ठाकरे गट जे म्हणतोय ते बरोबर आहे. एस-टी आरक्षण जनगणनेच्या म्हणजे सेन्सेक्सच्या आधारावरती होतं. कोणत्या भागात किती एस-टी लोकसंख्या याची स्पष्ट नोंद सेन्सेक्समध्ये असायला हवी. वॉर्डनिहाय गणिती महापालिकेत समजा 100 वार्ड आहेत, तर एस-टीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 7% ते आरक्षण होतं उदाहरणार्थ. म्हणजे मग एस-टीचे वार्ड हे 7% आरक्षित होतात. महिलांसाठी पुन्हा उप आरक्षण आहे.
एस-टी त्या आरक्षित वॉर्डापैकी 50% वॉर्ड महिलांसाठी राखीव असतात. म्हणजेच एस-टी जनरल आणि एस-टी वुमन. रोटेशन पद्धत काय तर एकाच वॉर्डात सलग एस-टी आरक्षण दिलं जात नाही. प्रत्येक निवडणुकीत आरक्षण फिरवलं जातं. त्यामुळे या वेळेला एस-टीला तर पुढच्या वेळेला ते एस-टीला नसेल. मग राज्य सरकारनं आत्ता काय केलं तर एक त्यांची आधी ठरवलेली असते, की रोटेशन पद्धती त्याप्रमाणे एस-सी, एस-टी आणि ओ-बी-सी जनरल याच्यासाठी किती पदं असायला हवीत ती निश्चिती करून मग ते जे भांडं आहे त्याच्यामध्ये त्या चिठ्ठ्या टाकून ते केलं जातं. आता हे एवढं सांगितल्यानंतर सुद्धा आपल्याला असं दिसतं आहे, की त्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे नियम होते त्या नियमाचं पालन झालेलं नाही आणि म्हणूनच आता हा आक्षेप घेतलाय आणि कदाचित आता हा न्यायालयीन तिढा पण होऊ शकतो. कारण महापौर पदाच्या आरक्षणामध्ये मुंबई, पुणे, नाशिकचा महापौर हा ओपन महिला प्रवर्गासाठी सुटलाय. किती इंटरेस्टिंग आहे. महाराष्ट्रातली 3 मोठी शहरं ही खुल्या प्रवर्गासाठी आणि ओपनला सुटली आहेत. संभाजीनगरमध्ये पण खुला आहे आणि तर इतर 8 मनपामध्ये ओबीसीला संधी आहे. म्हणजे बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये सर्वसाधारण महिला, ठाण्यामध्ये अनुसूचित जाती, कल्याण डोंबिवलीमध्ये अनुसूचित जमाती, नवी मुंबईमध्ये सर्वसाधारण महिला, वसई विरारमध्ये सर्वसाधारण, भिवंडी निजामपूरमध्ये सर्वसाधारण, मीरा भाईंदरमध्ये सर्वसाधारण, उल्हासनगरमध्ये ओबीसी, पुण्यामध्ये सर्वसाधारण महिला, पिंपरी चिंचवडमध्ये सर्वसाधारण, नागपूरमध्ये सर्वसाधारण महिला, अहिल्यानगरमध्ये ओबीसी महिला, नाशिकमध्ये सर्वसाधारण महिला, संभाजीनगरमध्ये सर्वसाधारण, अकोल्यामध्ये ओबीसी महिला, अमरावतीमध्ये सर्वसाधारण, लातूरमध्ये अनुसूचित जाती महिला, नांदेडमध्ये सर्वसाधारण महिला, चंद्रपूरमध्ये ओबीसी महिला, धुळ्यामध्ये सर्वसाधारण महिला, जळगावमध्ये ओबीसी महिला. मी हे का वाचून दाखवतोय त्यानंतर माझी शेवटची टिप्पणी ऐका. मालेगावमध्ये सर्वसाधारण महिला, कोल्हापूरमध्ये ओबीसी, सांगली मिरजमध्ये सर्वसाधारण, सोलापूरमध्ये सर्वसाधारण, इचलकरंजीमध्ये ओबीसी, जालन्यामध्ये अनुसूचित जाती जमाती, पनवेलमध्ये ओबीसी, परभणीमध्ये सर्वसाधारण. आता असं आहे, की भारतीय जनता पार्टीचे सर्वाधिक ठिकाणी महापौर बसतील अशी स्थिती आहे. कारण जवळपास 29 पैकी 23 ठिकाणी महायुती पुढे आहे. त्यामुळे आपल्याला असं दिसतं, की राज्यातल्या बहुतेक सगळ्या टॉप क्लास महानगरपालिका ह्या सर्वसाधारण प्रभागासाठी आरक्षित झाल्यात. हा योगायोग आहे की नाही आता ते खुद्द देवालाच माहिती. कारण आता त्या भाजपच्या ह्या कृतीवरती उभाठाने आक्षेप घेतलेला असल्यामुळं, त्या आक्षेपाचे जर काही न्यायालयीन त्रांगडं पुढं समोर आलं, तरच आपण म्हणू शकतो की त्या संदर्भामध्ये त्यांचा आक्षेप बरोबर आहे. कारण राज्यमंत्र्यांनी तर सांगितलं की कुठलेही नियम आम्ही मोडलेले नाही. एकच कागद का वापरला हा पण आक्षेपाचा भाग होता. त्याच्यावरती राज्यमंत्र्यांचं असं मत आहे की जर दुसरा कागद आम्ही वापरला असता, तर त्याच्यामध्ये तुम्हीच म्हणाला असतात की जुना कागद वापरला. कायद्यानुसार, रोटेशन पद्धतीनुसार, लोकसंख्येनुसार उद्धव ठाकरे गटाने घेतलेला जो आक्षेप आहे, तो आता तरी मला बरोबर वाटतो आहे. त्यांच्या आक्षेपामध्ये तथ्य आहे. कारण पूर्वीचं आरक्षण हे आत्ता ह्या नव्या आरक्षणामध्ये ते समाविष्ट होत नाही. पण मग रोटेशन पद्धती आत्ताच का बदलली आणि पुन्हा हा जो योगायोगाचा भाग दिसतोय, की सर्वसाधारण खुल्या महिला प्रवर्गातल्याच सर्वाधिक महिलांना महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या महानगरपालिकामध्ये आरक्षण कसं मिळालं? इन्क्लुडिंग नाशिक, पुणे आणि मुंबई. हे मी तुम्हाला विचार करण्यासाठी खुलं ठेवतो. तुम्ही विचार करा आणि अधिकात अधिक हे व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये टाका. थांबूया आपण इथे. थँक